नमस्कार. रोहित दादा ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं, उत्तम जानकर भाऊ जे घेऊन गेले ते परत संध्याकाळी 7च्या सभेला येणार आहेत. किशोरसिंह माने पाटील, सुनील खाडे, माझे संघटनेतले सहकारी तेजसिंग, महाराष्ट्र पाटील, राजू काळे, अशोक भाऊ, सागर बाबा, नितीन शिंदे, कांतीलाल झगडे, आबासाहेब निंबाळकर, अमोल भिसे, छायाताई, प्रदीप मामा जगदाळे, अमोल मुळे, दादासाहेब थोरवे गुरुजी, कालिदास अप्पा देवकर, शांत खाडे, अश्विन साठे, जयश्रीताई, जयवंत सूर्यवंशी, शेरू भैया, बाळासाहेब चितळकर, दत्ताभाऊ वारसकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना उपस्थित बंधूंनो वगैरे. कार्यक्रमाला खूपच उशीर झालाय, 2 वाजले, उन्हाळाही प्रचंड वाढलेलं, त्यामुळे मी आपला खरं तर फार वेळ घेणार नाही. एवढंच तमाम इंदूरकरांना विनंती करेन की 3 वेळा आपण मोठ्या संख्येने मला मतदान करून दिल्लीला पाठवलं, याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार सुरुवातीलाच मानते. आणि 4थ्यांदा आपण मला पुन्हा संधी द्यावी ही विनम्र विनंती करायला मिळाली. मागच्या 3 इलेक्शन आणि ह्या इलेक्शन मध्ये एकच बदल आहे की माझं चिन्ह बदललं. मी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं, पण जे चिन्ह आपल्याकडे होतं ते हिसकावून अदृश्य शक्तीने नेलं. पक्ष कोणी स्थापन केला, कोणाचं आहे हे सगळ्यांना माहिती. मी त्या इतिहासात रमणार नाही आणि आमच्यावर अन्याय झाला, काय झालं हे देखील आम्ही बोलणार नाही. कारण मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेले, भाषणातही बोललेले की मी शारदाबाई पवारांची नात आहे आणि शारदाबाई पवारांनी आम्हाला लढायला शिकवलंय, रडायला नाही शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने हा जो अन्याय आदरणीय पवार साहेबांवर झालेला आहे त्याच्या विरोधात लढत राहू. आणि एक गोष्ट आपल्याला सांगायची की हा पक्ष चिन्ह जरी वेगळा असेल तर तो अजूनही कुणाचा आहे हा निर्णय झालेला नाही. कोर्टात केस चालू आहे, ही माहिती आपल्या सगळ्यांना असावी. रोहितने त्याच्या भाषणात सविस्तर सांगितलंय की ही लढाई आमच्यासाठी वैयक्तिक नाहीये, ही एक वैचारिक लढाई. आम्ही का त्यांच्याशी लढतो? कारण का ते तुमच्या कांद्याला भाव देत नाही. आम्ही का त्यांच्याशी लढतो? कारण का दुधाला भाव देत नाही. आम्ही का त्यांच्याशी लढतो? कारण ते सोयाबीनला भाव देत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये माझं 18 वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी खासदार आहे. माझं एकदाच निलंबन झालं आणि ते पण कांद्याला भाव मागितला म्हणून माझं निलंबन झालं. आता मला सांगा, कांद्याला भाव मागणं गुन्हा आहे का या देशात? आणि जर तो गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे, मी तो परत करणार. भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांनी तुमच्या आशीर्वादाने माझा संसदेत नंबर 1-2 मध्ये येतो. या देशामध्ये 10 वर्ष सलग चांगलं काम ज्यांनी केलं त्यांचे सत्कार. चांगलं काम म्हणजे पार्लमेंटमध्येही चांगलं काम, संसदेमध्ये चांगलं काम, त्या मतदारसंघात चांगलं काम, या सगळ्याचा आढावा घेऊन 3 खासदारांचा सत्कार महामहिम द्रौपदी मुर्मूजींनी केला. आणि या देशातल्या 10 वर्ष सलग काम करणाऱ्या 3 पैकी सुप्रिया सुळे तुमच्या आशीर्वादाने एक आहे. त्याच्यात खरंच हे माझं भाग्य की तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आपल्याला माहिती आहे की अनेक वर्ष एक कुटुंब आणि खरं तर एक पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. आज त्यातले काही लोक माझ्यावर टीका करतात. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. ते सगळेच माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे मी काय उत्तर देत बसणार नाही. पण एका पक्षामध्ये काम करत असताना ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं मिळून समन्वय करून आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं. त्यामुळे आता इलेक्शन आहे, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होते. पण एक गोष्टीचा मला आनंद आहे की आज केंद्रातले नेते जेव्हा येतात तेव्हा ते काय भाषण करतात, ते असं म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्ष फुटला. मला आठवत आहे मागच्या इलेक्शनला भ्रष्टाचाराबद्दल आरोप करत होते. मी त्यांचे जाहीर सत्तेत असलेल्या लोकांचे आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त तुम्ही केलं. आता फक्त प्रेमाच्या नात्यामुळे तुम्ही आमच्यावर टीका करता. इथे तुम्ही सगळे आहात, कोण त्यांच्या मुलांवर प्रेम करत नाही? तुम्ही नाही करत तुमच्या मुला मुलींवर प्रेम, मग त्याच्यात काय गुन्हा?
भ्रष्टाचाराचा गुन्ह्यापेक्षा प्रेम हे जास्त माझ्यासाठी, आणि गेले अनेक वर्षाचे प्रेम आपण सगळ्यांनी दिलं. खरं तर तुमचं आणि माझं नातं याच्यापेक्षा तुमचं आदरणीय पवार साहेबांचं फार प्रेमाचं नातं, आणि ते काय माझ्यासारखं गेल्या 20-25 रोहित सारखं नाही, ते 6 दशकाचं प्रेमाचं नातं. तुम्ही नेहमीच आदरणीय पवार साहेबांना कुठलाही प्रसंग असला तरी नेहमी साथ दिली याची जाणीव मला, रोहितला, आमच्या कुटुंबातल्या आणि संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे. त्याच्यामुळे इंदापूरकर हे आमच्या कुटुंबाचे, आपल्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहे. आणि माझा विश्वास आहे की सगळे येतील, भाषण करतील, काही सांगतील, पण मेरिटमध्ये तुम्ही जेव्हा मतदान कराल तेव्हा इंदापूरकर रामकृष्ण हरी हीच करतील. कारण मेरिटवर ही लोकसभेचं इलेक्शन, हे लोकसभेबद्दल चर्चा. लोकसभेला कोण निवडून जाणार आहे, कोण तिथे, मला कधी कधी माझ्यावर टीका होते की हे भाषण करायला त्याच्यातून विकास होत नाही. मला सांगा, पार्लमेंटमध्ये तुम्ही कशासाठी मला पाठवता? भाषण करायलाच पाठवता ना. मला तर पार्लमेंटमध्ये सगळे चिडवतात, तुझी जी जागा आहे ना तिथे काय आहे, रोज भाषण करते, रोज. म्हणलो मायबाप जनतेने मला रोज भाषण करायलाच तिथे पाठवलं, त्याच्यामुळे मी रोज भाषण करणार, मी रोज लढणार. आणि रोहित म्हणतोय तशी जर सत्ता आली तर मला असं वाटतं आपल्यावर फार मोठी जबाबदारी असणार, कारण का सत्ता येणं हे नुसतं गाडीत बसणं नसतं, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते. मला खरं सांगा, गेल्या 60 वर्षात आदरणीय पवारसाहेब आणि काँग्रेस पक्षाचं राज्य असताना तेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती की नाही? आणि मला तर तेव्हा पण एक होता, हर्षवर्धन भाऊ पण होते तेव्हा, कर्जमाफी झाली तेव्हा आपलं सरकार इथेही होतं आणि तिथेही होतं. आणि मला वाटतं हर्षवर्धन भाऊ तेव्हा सहकार मंत्रीही होते, त्यामुळे तेव्हा आपलं सगळं एकत्र कुटुंब होतं. आणि त्यावेळी मला तर बर्णे मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष का बँकेत होते, कुठेही बँकेत असाल ना तुम्ही, सगळे बँकेत इथे, म्हणजे बर्णे मामा तुम्ही सगळे पीडीसीसी बँकेत, तुम्ही सगळे बँकेत, हर्षवर्धन भाऊ, दादा वगैरे सगळे सरकारमध्ये, आणि आदरणीय पवारसाहेब दिल्लीमध्ये. असं जमलं होतं बघा. तेव्हा केली होती की नाही? 1-2 नाही, 70,000 कोटी रुपयाची सरसकट माफी सगळ्यांनी केली होती. गेल्या 10 वर्षात काय माफ झालं का? तुमच्याकडे ती सन्मान योजनेची 6,000 रुपये येतात, ते पण वेळेवर येत नाहीत, नाही म्हणतायत सगळी खरं. आणि 18,000 जीएसटीच्या माध्यमातून येतात. मग काय पदरात पडला आपल्या? त्याच्यामुळे हे सगळं जे सरकार आहे ना, शेतकरी विरोध आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे तर इंदापूरकर तर आपल्याला माहितीच आहे तुतारी चालवणार आहे, पण आपल्याला शेदाची पण थोडीशी जबाबदारी घ्यायला लागेल. तुतारी इंदापूरमध्ये पण चालणार आणि तुतारी माड्यात पण चालणार. कारण आता मला कोणीतरी म्हणते माड्यात कुठेही गेलं तर नुसतं तुतारी तुतारीच म्हणते सगळं. म्हटलं बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर मध्ये पण सगळे तुतारी तुतारी. आता मी उरळी कांचनवरनं सकाळी येत होते तेव्हा तिथे थांबले 2 मिनिटं अलीकडे, एक मुलगा माझ्याकडे बघून म्हणतोय तुतारीच चालतेय, तुतारीच चालते. मी रेकॉर्ड करला, अरे म्हणले. त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे मध्ये तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या मागे आज भारतातला माणूस उभा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला खरं तर मी इथे अनेक वेळा इथून पंढरपूरला जाते, खूप वेळा सगळ्या इंदापूर तालुक्याला माहिती आहे की मी इथे दौरा संपवते, रात्री दर्शन घेते आणि दुसऱ्या दिवशी परत येते. आणि जेव्हा मी तिथे गेले तेव्हा मला असं वाटतं, अरे आपल्याकडचं काय चुकलं की आपला पक्ष पण गेला, चिन्ह पण गेलं. नंतर ध्यानात आलं की पांडुरंगाला मला आणखीन काहीतरी चांगलं द्यायचं होतं. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह म्हणजे भारतीय संस्कृती शुभ संकेत आहे. लग्नामध्ये तुतारी वाजते, मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते तेव्हा तुतारीच वाजते, नवीन तुम्ही कार्य करता तेव्हा तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपलं हे युद्ध आज दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात आहे. आपली तुतारी दिल्लीत वाजवायची, भ्रष्टाचाराच्या विरोधात, महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात. त्याच्यामुळे 7 तारखेला आपल्या सगळ्यांवर फार मोठं जबाबदारी आहे सगळ्यांना. लोक म्हणतात बूथचं काय, हे काय, रामकृष्ण हरी वाजवा. आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की खरंच लोक
नाही नाही, आता आपण आहोत ना लक्ष ठेवायला, तुम्ही आहात ना, तुम्ही लक्ष ठेवा, बारीक काय नाही कोण काय करत. पण मला आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आज दुपारी खूप उशीर झाला असला तरी आला. लग्नाची तिथे मला वाटतं आपल्यालाही सगळ्यांना तिथे जायचंय, पण आज या स्थानिक सगळ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ही अतिशय चांगली मीटिंग इथे आयोजित केली. फक्त एक पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेक दिवस मी डिसेंबर पासून या सरकारला सांगते की पाण्याचं नियोजन करा, पण एक काहीही नियोजन झालेलं नाही. उजनी असेल, तिकडे खडकवासला असेल किंवा आपलं पाचवर असेल किंवा आपल्याकडे जेजुरीला असेल, या सगळ्याकडे नाझऱ्यामध्ये एक थेंब पाणी नाही, एक थेंब. आणि हे प्रचंड विस्कळीतपणा नियोजन केलंय, पण आम्ही जातीने त्याच्या लक्षात घालतोय. आणि हे जे सरकार आहे त्याला आता हद्दपार करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आपण 7 मेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेताचं बटन दाबून पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.